इयत्ता 8वी इतिहास ब्रिटिश सत्तेचे परिणाम या पाठाचा अभ्यास करूयात. भौगोलिक शोधामुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचल्या. भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी डच, पोर्तुगीज, फ्रेंच व इंग्रज यांच्यात तीव्र स्पर्धा सुरू झाली. इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध झाला. मात्र नंतरच्या काळात त्यांचा विरोध मावळला आणि त्या विरोधाचे रूपांतर मैत्रीत झाले. फ्रेंच, डच व स्थानिक सत्ता यांच्याशी मात्र इंग्रजांना झगडावे लागले. इंग्रजांचा मराठ्यांच्या राजकारणात शिरकाव. इंग्रजांच्या मुंबई या भारतातील प्रमुख केंद्राच्या आसपासच्या प्रदेशावर मराठ्यांची प्रभावी सत्ता होती. या सत्तेमुळे इंग्रजांना सत्ताविस्तार करता येत नव्हता. माधवरावांच्या मृत्यूनंतर पेशवेपदाच्या लालसेमुळे त्यांचे चुलते रघुनाथराव याने इंग्रजांची मदत मागितली. या घटनेमुळे इंग्रजांचा मराठ्यांच्या राजकारणात शिरकाव झाला. इंग्रज मराठे पहिले युद्ध 1774 ते 1818 या दरम्यान इंग्रज व मराठे यांच्यात 3 युद्ध झाली. पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने लढाई केल्याने मराठ्यांचा विजय झाला. 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिले युद्ध संपले. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. वसईचा हा तह काही मराठा सरदारांना मान्य नसल्याने इंग्रज मराठा यांच्यात दुसरे युद्ध झाले. या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. इंग्रज मराठे यांच्यातील तिसऱ्या युद्धाची माहिती घेऊयात. राज्यकारभारात इंग्रजांचा हस्तक्षेप वाढत चालला. हा हस्तक्षेप असह्य झाल्याने दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. 1818 साली झालेल्या या तिसऱ्या युद्धात पराभव झाल्याने मराठा सत्तेचा शेवट झाला. तैनाती फौज याविषयी माहिती घेऊयात. इंग्रजांचे भारतावर वर्चस्व निर्माण व्हावे या हेतूने लॉर्ड वेलस्ली याने 1798 मध्ये तैनाती फौजेची पद्धत सुरू केली. तैनाती फौजेचा करार करणाऱ्या सत्ताधीशाचे संरक्षण करण्यासाठी लष्करी फौज दिली जात असे. तैनाती फौज स्वीकारणाऱ्या राजाला काही अटी मान्य कराव्या लागत. त्या अशा: भारतीय राज्यकर्त्यांनी इंग्रजांचे लष्कर आपल्या पदरी बाळगावे. त्या लष्कराच्या खर्चासाठी राज्यकर्त्याने इंग्रजांना रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश द्यावा. इंग्रजांच्या मध्यस्थीनेच त्या राज्यकर्त्याने इतर राज्यकर्त्यांशी संबंध ठेवावेत. इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजेच प्रतिनिधी राजांनी आपल्या दरबारी ठेवावा. तैनाती फौज स्वीकारणारा राजा आपले सारे स्वातंत्र्य गमावून इंग्रजांचा मांडलिक बनत असे. पेशवाईच्या अस्तानंतरही सातारच्या गादीवर छत्रपती प्रतापसिंह होते. त्यांच्या मदतीस ग्रँट टफ या अधिकाऱ्याची इंग्रजांनी नेमणूक केली. पुढे त्यांना पदावरून काढून काशी येथे ठेवले. त्यांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडमध्ये जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागूनही यश मिळू शकले नाही. 1847 साली प्रतापसिंहांचा मृत्यू झाल्यावर 1848 साली लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून सातारचे राज्य खालसा केले. इसवी सन 1765 मध्ये रॉबर्ट क्लाईव्हने बंगाल प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली. या पद्धतीने महसूल गोळा करण्याचे अधिकार ईस्ट इंडिया कंपनीला तर अंतर्गत शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम नवाबाकडे ठेवण्यात आले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी महसूल स्वतःच्या खिशात घातला. ईस्ट इंडिया कंपनीला भारताच्या व्यापाराचा मक्ता दिल्याने कंपनीच्या कारभारावर इंग्लंडमध्ये टीका झाली. इसवी सन 1773 मध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. मुंबई व मद्रास इलाख्यांच्या धोरणांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकारही त्याला मिळाला. त्याच्या मदतीस 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली. या कायद्याने लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा पहिला गव्हर्नर जनरल झाला. इसवी सन 1784 मध्ये पीटचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. भारताच्या राज्यकारभारावर
इंग्लंडच्या पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायमस्वरूपी नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. या मंडळाला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकारही देण्यात आला. इंग्रजांची सत्ता भारतात दृढ करण्याच्या उद्दिष्टाने लॉर्ड कॉर्नवॉलिस याने मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ करून त्यांनी खाजगी व्यापार करू नये हा नियम करण्यात आला. इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी करून जिल्हाधिकारी हा शासक म्हणून नेमला. जिल्ह्यातील महसूल गोळा करणे, न्याय देणे व शांतता सुव्यवस्था राखणे ही त्यांची कामे होत. या अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली. इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचे रक्षण करणे, नवे प्रदेश जिंकणे, इंग्रज विरोधी उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामे होती. देशात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाची स्थापनाही करण्यात आली. इंग्लंडच्या धर्तीवर भारतात न्यायालयांची स्थापना करण्यात आली. मुलकी खटले चालवण्यासाठी दिवाणी न्यायालय, फौजदारी खटले चालवण्यासाठी फौजदारी न्यायालय, या न्यायालयांच्या निर्णयांच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय अशा पद्धतीने न्यायालयांची स्थापना करण्यात आली. इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतात ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जाई. लॉर्ड मेकॉले याच्या नेतृत्वाखालील विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. संपूर्ण भारतात एकच कायदा लागू करून इंग्रजांनी कायद्यापुढे सर्व समान हे तत्त्व लागू केले. मात्र युरोपीय आणि भारतीय यांच्यासाठी स्वतंत्र न्यायालये व वेगवेगळे कायदे होते. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. न्याय ही खर्चिक बाब बनली. खटले दीर्घकाळ चालत असत. अनेक आक्रमणकारी भारतात येऊन स्थायिक झाले. येथील संस्कृतीशी समरस झाले. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलगामी बदल केले नाहीत. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीमुळे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली. हीच अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवल्यामुळे भारतीयांचे आर्थिक शोषण झाले. इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतातील खेड्यांची अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. शेती आणि अन्य उद्योग यातून गावाच्या गरजा गावातच भागत असत. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. पिकानुसार शेतसारा आणि तोही धान्याच्या रूपात असे. पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यात सूट मिळे. शेतसारा भरण्यास उशीर झाला तर जमीन काढून घेतली जात नसे. इंग्रजांच्या राजवटीतील महसूलविषयक धोरण पाहूयात. जमिनीची मोजणी करून क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी होऊ लागली. शेतसारा पैशांच्या स्वरूपात व मुदतीपूर्वी भरण्याची सक्ती केली गेली. वेळेत सारा न दिल्यास जमीन जप्त केली जाऊ लागली. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी महसूल पद्धती असल्याने आर्थिक शोषण होऊ लागले. इंग्रजांच्या या जमीन महसुलाच्या नव्या पद्धतीचे परिणाम काय झाले ते पाहूयात. रोखीने शेतसारा भरण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावाने पीक विकू लागले. दलाल व्यापारी अडवणूक करून कमी दरात धान्य खरेदी करत. साऱ्यासाठी शेतकरी जमिनी गहाण ठेवू लागले. त्यामुळे ते कर्जबाजारी झाले. कर्ज फेडता न आल्यास त्यांना जमिनी विकाव्या लागत. सरकार, जमीनदार, सावकार व व्यापारी हे शेतकऱ्यांचे शोषण करीत असत. कुटुंबासाठी आणि गावासाठी शेतकरी अन्नधान्य पिकवत असत. इंग्रज सरकार कापूस, नीळ, तंबाखू, चहा अशा नगदी पिकांना प्रोत्साहन देऊ लागले. नफा मिळवून देणाऱ्या व्यापारी पिकांवर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेलाच शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. 1860 ते 1900 या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले. दुष्काळ निवारण्यासाठी तसेच पाणी पुरवठ्याच्या योजना राबवण्यावर सरकारने जोर दिला नाही. या काळात वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा झाल्या. कोलकाता दिल्ली जोडणारा महामार्ग बांधला. 1853 साली मुंबई ठाणे मार्गावर पहिली रेल्वे धावली. तारायंत्राद्वारे प्रमुख शहरे व लष्करी ठाणी जोडली. डाक व्यवस्था सुरू झाली. वाहतूक व संपर्क साधनांमुळे लोकात एकतेची भावना वाढीस लागली. भारतीय उद्योगधंद्यांचा मात्र ऱ्हास झाला.
भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जबरदस्त कर आकारला जाई. भारतात आयात होणाऱ्या मालावर कमी कर घेतला जाई. इंग्लंडचा यंत्रावर तयार झालेला माल मुबलक आणि स्वस्त असे. या स्वस्त मालाशी स्पर्धा करणे शक्य नसल्याने भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले. कारागीर बेकार झाले. इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल यांचा अभाव असूनही काही भारतीय उद्योजकांनी नवे उद्योग उभारले. कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत 1853 साली पहिली कापडगिरणी सुरू केली. बंगाल प्रांतात रिश्रा येथे पहिली तागाची गिरणी सुरू झाली. जमशेदजी टाटा यांनी 1907 साली जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना सुरू केला. कोळसा, धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्ये यांचेही उत्पादन भारतात सुरू झाले. युरोपातील मानवतावाद, उदारमतवाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद इत्यादी मूल्यांचा भारतीयांवर प्रभाव पडला. भारतीय परंपरा, इतिहास, संस्कृती यांचा अभ्यास सुरू झाला. विल्यम जोन्स याने 1784 साली कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेची स्थापना केली. मॅक्स म्युलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता. इंग्रजांच्या अभ्यासू वृत्तीमुळे आपणही आपल्या इतिहासाचा, धर्माचा, परंपरांचा अभ्यास करावा असे नवसुशिक्षित मध्यमवर्गाला वाटू लागले. 1829 साली लॉर्ड बेंटिंकने सतीबंदीचा कायदा केला. लॉर्ड डलहौसीने 1856 मध्ये विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा संमत केला. लॉर्ड मेकॉले याने 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्याची शिफारस केली. इंग्रजी शिक्षणामुळे भारतीयांना विज्ञान, तंत्रज्ञान अवगत झाले. 1857 साली मुंबई, कोलकाता व मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना झाली. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या याच नवशिक्षित मध्यमवर्गाने भारतात प्रबोधन घडवून आणले.